नमस्कार मित्रांनो, लोकल बँक ऑफिसरची एक नवीन जाहिरात काल रात्री प्रसिद्ध झाली. बँक ऑफ बडोदा भारतातली वन ऑफ द लीडिंग पब्लिक सेक्टर बँक, याच्यामध्ये लोकल बँक ऑफिसरची जाहिरात जी आहे ही काल प्रसिद्ध झाली. या बँकेच्या माध्यमातून 2500 जागा, 2500 जागा म्हणजेच 2500 जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये गुजरातला हायएस्ट नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत आणि त्या खालोखाल महाराष्ट्रात वॅकन्सीज आहेत. तर या जाहिरातीबद्दल आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, सोबत तयारी कशी करावी, कोणत्या राज्यातून अप्लाय करावं आणि यासाठी एक स्पेशल बॅच, यासाठी एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच, या संदर्भात इत्यंभूत माहिती जी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आता याच्याबद्दल जर समजून घ्यायचं तर सर्वात पहिल्यांदा आपण वॅकन्सीज वर बघा. वॅकन्सीज जर बघितल्या तर एकूण 2500 जागा आहेत. या 2500 जागांपैकी गुजरात स्टेट साठी 1160 जागा आणि महाराष्ट्र स्टेट साठी 485 जागा अशा जागा आहेत. बाकी अदर स्टेट साठी पण वेगवेगळ्या जागा आहेत, पण हायएस्ट नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत त्या बँक ऑफ बडोदाचा मोठा बेस गुजरातमध्ये असल्यामुळं आणि महाराष्ट्रात असल्यामुळं मोठ्या जागा या दोन ठिकाणी आहे. आता मी कोणत्या स्टेटमधून अप्लाय करू किंवा मी सगळ्या स्टेटमधून अप्लाय करू शकतो का? नाही, तुम्ही कुठल्याही एका स्टेटमधून अप्लाय करू शकता. ज्या स्टेटची लँग्वेज तुम्ही बोलू शकता, सहज तुम्ही ती लँग्वेज राईट करू शकता. रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग तिन्ही गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर आणि तरच त्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करू शकता. त्यातल्या त्यात जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही गुजरातमधून अप्लाय करावं तर मी त्या संदर्भात व्हिडिओच्या शेवटी त्या संदर्भात बोलतोच. बर, या जागा ज्या आहेत या जागांसाठी कोण कोण लोक एलिजिबल आहेत, कोण लोक फॉर्म भरू शकतं, तर बघा, ज्यांची वयोमर्यादा यासाठी एज लिमिट जी आहे, एज लिमिट त्या संदर्भात क्रायटेरिया आपल्याला असं दिलाय की जनरल कॅटेगरीसाठी ही जी एज लिमिट आहे कुठे दिलंय, एज रिलॅक्सेशन आहे और जनरल कॅटेगरीचं एज क्रायटेरिया कुठे दिला भैया. चला ठीक आहे. एनिवेज अगोदर आपण काय करूया, कोण लोक एलिजिबल आहे ते बघूया. असे लोक ज्यांचं मिनिमम ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मिनिमम ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएट. इथंच एकच मिनिट, एक कॉलम बघितला ना राव मी आता, जिथं एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलाय आपल्याला एनी ग्रॅज्युएट. हा, हे बघा, मी तेच तर म्हणलं असं कुठं दिलंय. चला बघा, लोकल बँक ऑफिसर, ज्युनियर मॅनेजर, जनरल ज्युनियर मॅनेजर ग्रेड स्केल 1 असा याचा लॉंग फॉर्म आहे. मग स्केल 1 मध्ये एलिजिबिलिटी हे लोक असतात, तुम्ही लोक असणार आहेत. याबद्दल पुढे मी तुम्हाला इन्क्रीमेंट बद्दल पण सांगतो. एकूण 2,500 वॅकन्सीज आहेत. वयोमर्यादा किमान 21 वर्ष, मॅक्सिमम 30 वर्ष. जनरल कॅटेगरीसाठी 30, ओबीसी कॅटेगरीसाठी 33, SC ST कॅटेगरीसाठी 35, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी मात्र ही वयोमर्यादा 40 पर्यंत असते. बर, कोण कोण लोक एलिजिबल आहे, एनी ग्रॅज्युएट, कोणत्याही शाखेचा पदवीधर, इन्क्लुडिंग ड्युअल डिग्री, कुठल्याही शाखेचा पदवीधर. प्रोफेशनल क्वालिफिकेशन, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट इंजिनिअरिंग, मेडिकल ऑल्सो एलिजिबल. म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणलं, BA, BCom, BSc सोबत तुमचा ICWA किंवा BCA किंवा कॉस्ट अकाउंटिंग, इंजिनिअरिंग जरी झाला असेल, मेडिकल जरी झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. मिनिमम 1 वर्षांचा एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. सर, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स काय असतं? माझं ग्रॅज्युएशन झालं 2024 मध्ये, 1 एप्रिल 2024 मध्ये. त्यानंतर 1 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर 1 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स, आणि हा जो एक्सपिरियन्स आहे हा 1 जुलै 2025 रोजीवर काउंट केला जाईल. म्हणजे माझा एक्सपिरियन्स 1 जुलै 2025च्या अगोदर किमान 1 वर्षाचा असला पाहिजे. किमान 1 वर्षांचा एक्सपिरियन्स जर मला असेल तर या पोस्टसाठी मी इलिजिबल आहे. अँड तो पण एक्सपिरियन्स ऍज अन ऑफिसर पाहिजे. बघा, मिनिमम 1 year ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऍज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक ऑर एनी रिजनल रूरल बँक लिस्टेड इन सेकंड शेड्यूल. मग याच्यामध्ये प्रायव्हेट बँक येतं का सर? हो, येतं. ऍक्सिस, ICICI, HDFC, बंधन बँक, कोटक बँक या सगळ्या प्रायव्हेट बँका येतात. सर, याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, पेमेंट कंपन्या, पेमेंट बँक्स, त्यानंतर स्मॉल फायनान्स बँक या येतात का? नाही. सर, मला एक्सपिरियन्स आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा, इलिजिबल नाही कारण ती स्मॉल फायनान्स बँक आहे.
सर मला एक्सपिरियन्स बजाज फायनान्स आहे, इलिजिबल नाही कारण ती नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. सर मला देवगिरी बँकेचा एक्सपिरियन्स आहे, इलिजिबल नाही कारण ती कॉपरेटिव्ह बँक आहे. तर कुठल्या कुठल्या बँकेचा एक्सपिरियन्स इलिजिबल आहे? पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक आणि ग्रामीण बँक याच्यामध्ये, ते पण ऑफिसर कॅडरचा एक्सपिरियन्स इलिजिबल पाहिजे. आणि तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करताय त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला बोलता, लिहिता आणि वाचता आली पाहिजे. रीडिंग, रायटिंग आणि अंडरस्टँडिंग, बोलता नाही, अंडरस्टँड समजली पाहिजे, बोलण्याची गरज नाही. रीडिंग, रायटिंग आणि अंडरस्टँडिंग, रीडिंग, रायटिंग आणि अंडरस्टँडिंग. बोलता नाही आलं तरी चालेल. अंडरस्टँडिंग कशासाठी? मला कोणी बोललं तर मला समजलं पाहिजे. रीडिंग कशासाठी? कोणी लिहिलं तर मला समजलं पाहिजे. रायटिंग कशासाठी? मी लिहिलं कोणाला तरी समजलं पाहिजे. तर ही जी लँग्वेज आहे, ही लँग्वेज तशी तुम्ही महिनाभर जरी अभ्यास केला तरी गुजराती सारखी लँग्वेज तुम्ही आरामात शिकून घेऊ शकता. हा झाला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. वयोमर्यादा 21 ते 30. आता मला असं वाटतं इथपर्यंत क्लिअर आहे. जागा कळल्या, इलिजिबिलिटी क्रायटेरिया कळलं. फीस किती आहे? ऍप्लिकेशन फीस जी आहे ही आहे बघा 850 रुपये जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी. बाकी SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन साठी 175 रुपये या पद्धतीने आहे. बाकी याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पोस्टिंग कुठे मिळेल. या पोस्टला जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची पोस्टिंग जी आहे, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटमध्ये पोस्टिंग मिळेल अप टू 12 वर्षापर्यंत. आयदर 12 वर्षापर्यंत बघा. द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पोस्टेड विद इन द स्टेट which they apply for the first 12 year of their service up to their promotion junior senior manager general skill 2. म्हणजे काय? ग्रेड स्केल 4 पर्यंत. म्हणजे आता तुम्ही स्केल 1 ला जॉईन करताय, स्केल 2, स्केल 3, स्केल 4 पर्यंत तुम्ही त्या स्टेटमध्ये राहू शकता किंवा 12 वर्षापर्यंत तुम्ही त्या स्टेटमध्ये राहू शकता. या दोन्ही पैकी एक जो मिनिमम टाइम असेल तो, म्हणजे 12 वर्षापर्यंत किंवा स्केल 4 होईपर्यंत सिनियर मॅनेजर जनरल ग्रेड स्केल 4 यापर्यंत, यापैकी जे लवकर होईल त्या पद्धतीने तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो काउंट होईल आणि मग पोस्टिंग त्याच्या अकॉर्डिंगली असेल. आता नेमकी सॅलरी किती असेल सर? बघा, तुमचा जो ग्रेड पे आहे तो वेगळा आहे, पण सध्या तुमची जी एक्झिस्टिंग सॅलरी आहे, सपोज तुम्ही स्केल 1 वर काम करताय, स्केल 1 वर, आणि तुम्ही ते पण स्केल 1 वर जाणार आहे, पण तुम्हाला एक ऍडव्हान्स इन्क्रीमेंट देऊ म्हणे. 1 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट विल बी ग्रँटेड फॉर द सिलेक्शन. म्हणजे तुम्ही या स्केलवर काम करताय तर तुम्हाला त्याच्या पुढचा एक स्केल मिळेल, म्हणजे एक इन्क्रीमेंट मिळेल. तुम्ही या ज्या स्केलवर तुम्ही सध्या काम करताय, सर मी तो ऑलरेडी याच्यामध्ये ऍक्सिस बँकेमध्ये आहे आणि मी डेप्युटी ब्रांच मॅनेजर आहे, यांच्यापेक्षा माझा जास्त पगार आहे, टेन्शन घेऊ नका. तुमचा जो पगार आहे त्याच्यात तुम्हाला 1 इन्क्रीमेंट ऍडव्हान्स मिळेल, त्यामुळे त्याबाबतीत टेन्शन घेऊ नका, पगार तुमचा चांगला आहे. आणि शेवटी नॅशनलाइज बँक आहे. सर क्रेडिट हिस्ट्री माझं थोडं क्रेडिट सिबिल स्कोर खराब आहे, तर त्याच्याबद्दल काय म्हणताल? बघा, क्रेडिट बद्दल टेन्शन घेऊ नका. एक तर तुमचा स्कोर 680च्या वर असावा किंवा ज्या बँकेत सध्या तुम्ही लोन डिफॉल्ट केले त्या बँकेचं लोन तुम्ही क्लिअर करून द्यावे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जाताना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन जावं, NOC घेऊन जावं, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे जरी तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्ही NOC सबमिट केलं, काय प्रॉब्लेम नाही. प्रोबेशन पिरियड 12 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड हा सगळीकडेच नॉर्मली असतो. सर्व्हिस बॉन्ड सर मिनिमम 3 इयर, म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यावर कमीत कमी तुम्ही 3 वर्ष या बँकेत काम करावं, किंवा जर तुम्ही मध्ये सोडून गेले तर 5 लाखांचा बॉन्ड आहे. आता ऑफकोर्स तुम्ही ऑलरेडी प्रायव्हेट बँकामध्ये काम करताय, नॅशनलाइज मध्ये येत आहेत, तर कशाला तुम्ही सोडून जाणार आहे? तर ऑफकोर्स तुम्ही चांगला जॉब पाहिजे म्हणूनच या बँकेत येणार आहे. तुम्ही जर सपोज देना बँकेत होतात, आता बँक ऑफ बडोदा आलात, तर ऑफकोर्स मुलांना चांगलंच झालं. पण आता तुम्ही इंडियन ओव्हरसीज मध्ये करतायत, आता बँक ऑफ बडोदा मध्ये येणार आहे, तुम्ही कशाला जॉब सोडणार? त्यामुळे सर्व्हिस बॉन्डचं टेन्शन घेऊ नका. तर बाकी सिलेक्शन प्रोसेस याची नेमकी कशी असेल सर? बघा, यासाठी सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही आहे सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. बघा, सिंगल एक्झामचा पॅटर्न जो आहे तो असा आहे: इंग्लिश, बँकिंग अवेअरनेस, बँकिंग नॉलेज, त्यानंतर जनरल आणि इकॉनॉमिक अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, आणि रिजनिंग आणि क्वांट हा एकत्र आहे. प्रत्येक सब्जेक्ट 30 मार्काला आहे, म्हणजे 30 मार्काला इंग्लिश, 30 मार्काला GA, पुन्हा 30 मार्काला करंट अफेअर्स, 30 मार्काला बँकिंग अवेअरनेस आणि 30 मार्कांचं मॅथ्स आणि रिजनिंग मिळून आहे. तर मे बी 15 किंवा 10-20 कसं बायफर्गेशन होते बघूयात आता. आणि यासाठी प्रत्येकी 30 मिनिटांचा टायमिंग आहे, 120 मिनिटांचा. त्यामाने टायमिंग भरपूर आहे, तर आरामात हा पेपर सॉल्व्ह होण्यासारखा आहे. पार 120 पैकी 120 अटेम्प्ट तुमचे आरामात होऊन जातील. बर, यानंतर मग काय असेल? यानंतर असेल इंटरव्ह्यू. बघा,
मिनिमम क्वालिफाईंग मार्क. समजा मला या एक्झामचा इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायचे तर मला मिनिमम 40% मार्क घ्यावेच लागतील जर मी जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीत असेल तर, आणि 35% मार्क ए रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असले पाहिजे किंवा आहेत. जर क्युम्युलेटिव्ह मार्क्स ऑफ सेक्शन 1, 2, 3, 4 म्हणजे प्रत्येक विषयातले टोटल मार्क जे हे कन्सिडर केले जातील, देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर फॉर ऑल द सेक्शन फॉर इच क्वेश्चन. रॉंग आन्सर हॅज गिव्हन बाय कॅन्डिडेट 0.25 म्हणजे 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि त्यानंतर मग एकदा तुम्ही परीक्षा पास झालात किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल तर अशी ही सिलेक्शन प्रोसेस आहे. आता थोडेसे कॉमन डाऊट समजून घ्या. कॉमन डाऊट्स कुठले की सर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नेमकं कुठलं लागतं. बघा मी अगोदर सांगितलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व्हॅलिड असावं आणि तुम्ही खरंच जॉब केला असावा. फेक सर्टिफिकेट वगैरे लावू नका, रिकामी कामं करू नका, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. अशा वेळेस तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. बँक फॉर्म 16 मागेल, बँक तुमचं ITR मागेल, बँक तुमचे स्टेटमेंट मागेल, सॅलरी स्लिप मागेल, भरपूर गोष्टी ज्या आहेत या मागू शकतं. त्यामुळे ती रिस्क अजिबात घेऊ नका, तसं काही कुठाने करत बसू नका, हे अत्यंत चुकीचं आहे. बरं सर सर्टिफिकेट माझं जे एक्सपिरियन्स आहे हा क्लरिकल कॅडरचा आहे तर क्लरिकल कॅडर चालतो का? नाही, क्लरिकल कॅडरवर एलिजिबल नसतात. ऑफिसर कॅडरचाच एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला. सोबत सर माझे 2 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे एक्सपिरियन्सेस आहेत. मी बँक ऑफ महाराष्ट्रात काही दिवस काम केलं किंवा मी ऍक्सिस मध्ये काही दिवस काम केलं, मी ICICI मध्ये. ते काम जे हे कमीत कमी 6 महिन्यापेक्षा जास्त असावं. म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझेशनचा कमीत कमी 6 महिन्यांचा एक्सपिरियन्स काउंट होईल. 6 महिन्यांच्या खालचा एक्सपिरियन्स तुमचा इथं काउंट होणार नाही, लक्षात ठेवा. तुमचा एक्सपिरियन्स हा कमीत कमी किती महिन्यांचा लागेल? 6 महिन्यांचा लागेल. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये ज्या ऑर्गनायझेशनचा एक्सपिरियन्स काउंट होतो तो मिनिमम 6 महिन्यांचा असला पाहिजे किंवा 6 महिन्यांपेक्षा जास्त. हा महत्वाचा मुद्दा आहे. कोणत्या स्टेटमधून अप्लाय करावा सर? कन्फर्म जॉब पाहिजे असेल तर गुजरात मधून जा. जॉब मॅटर करतो, लोकेशन मॅटर करत नाही. गुजरात मधून भरा, कारण महाराष्ट्राच्या जवळजवळ 2.5 पट वॅकन्सीज आहेत गुजरातमध्ये. 2.5 पट वॅकन्सीज. जर मला जॉब पेक्षा लोकेशन जास्त मॅटर करतं तर महाराष्ट्रातून भरा. सर पण मी गुजरातमधून भरायला तयार आहे, मी LPT पास होईल का? हो, आरामात पास होऊ शकता. जर आतापासून युट्यूब चॅनल्स बघितले, थोडा अभ्यास तासभर जर युट्यूबवर अभ्यास केला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टचा किंवा गुजरातीचा, तर बरेच विद्यार्थी आपले असे जे महाराष्ट्रातले गुजराती जाऊन पास होतात, ज्यांना पहिले गुजरातीचा काहीच गंध नव्हता. 15-20 दिवसात तुम्ही ही भाषा शिकणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. तर जर मला वाटतं माझ्या लोकेशन पेक्षा जॉब मॅटर करतो तर गुजरात मधून भरा. सर मला जॉब पेक्षा लोकेशन मॅटर करतं, महाराष्ट्रातून फॉर्म भरा. अबाउट LPT आताच सांगितलं, कुठल्याही स्टेटची जिथं मराठी हिंदी आहे अशातून तुम्ही फॉर्म तर 100% भरू शकता. पण सोबत जर तुम्हाला असं वाटलं की नाही सर मला जॉबची गरज आहे तर मी म्हणतो गुजरात मधून भरा. गुजरातमध्ये LPT पास करण्यासाठी 15-20 दिवस खूप झाले. डिफिकल्टी लेवल कशी असेल सर? डिफिकल्टी लेवल एकदम प्री लेवलचा पेपर असेल, खूप जास्त डिफिकल्टी लेवल नसेल. तयारी कशी करावी? मी अगोदरच सांगितलं की या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तयारी कशी करावी यासाठी एक स्पेशल बॅच जी आहे रेकॉर्डेड बॅच ती टाकतोय. तर नेमकी तयारी कशी करावी तर त्या बॅचच्या रेकॉर्डेडच्या व्हिडिओज मधून तुम्ही रेकॉर्डेड पूर्ण लेक्चर्स बघा. लेक्चर्स बघून त्या लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि हळूहळू ऑनलाईन टेस्ट द्या. एवढंच करा. मी म्हणेल सर याची काही परीक्षा वगैरे कधी होईल? बघा याची जी परीक्षा आहे ही 16 ऑगस्ट 2025 ला होण्याची दाट शक्यता आहे. सर एवढ्या शॉर्ट नोटीसवर? हो, अजून 1.5 महिन्याचा वेळ आहे. तर या 16 ऑगस्ट 2025 पर्यंतला 16 ऑगस्ट 2025 ला ही परीक्षा होऊ शकते अशी दाट शक्यता वाटते. तर 16 ऑगस्ट पर्यंत तुमच्याकडे तयारीसाठी वेळ आहे. बाकी बॅच नेमकी कशी जॉईन करावी, कुठले लेक्चर्स असतील याबाबतीत पुढचं जी इन्फॉर्मेशन आहे अक्षय सर देतील. पूर्ण बॅचची इन्फॉर्मेशन ती संपूर्ण ऐकून घ्या आणि मग ऍप्लिकेशन फॉर्म भरा. धन्यवाद. बघा एक चांगली अपॉर्च्युनिटी त्या केसमध्ये बँक ऑफ बरोडाची आपल्याला आलेली आहे. LBO साठी लोकल बँक ऑफिसर साठीची एक चांगली ऍडव्हर्टाइजमेंट आणि चांगली अपॉर्च्युनिटी त्या केसमध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना ज्या बँकेत काम करणाऱ्या अधिकारी लोकांना 1 वर्षाचा अनुभव आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा ऑफिसरसाठी. मग सर याची
तयारी नेमकं कशी करावी, कोणकोणत्या सब्जेक्टचा काय करावं, त्यासाठी तुमची कोणती बॅच आहे का, तर या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकंदरीत बॅच नेमकं कोणती असेल आणि त्याच्यामध्ये काय काय असेल या सगळ्या गोष्टी सांगतो. बघा, ज्या काही आपण पाहिल्या जवळपास 2,500 पेक्षा जास्त वॅकन्सी आणि महाराष्ट्रासाठी तब्बल महाराष्ट्रासाठी फक्त 485 पेक्षा जास्त वॅकन्सी ह्या फक्त महाराष्ट्रासाठी बँक ऑफ बरोडामध्ये एलबीओच्या लोकल बँक ऑफिसरच्या. त्याचा सिलेक्शन प्रोसेस किंवा नेमकं काय एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू असेल. एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू असेल. सर एकंदरीत एक्झाम कशा पद्धतीची असेल, इंग्लिश सब्जेक्ट असेल 30 क्वेश्चन 30 मार्कला. बँकिंग नॉलेज नेमकं या बॅच मध्ये काय काय होईल ते पण मी सांगतो. बँकिंग नॉलेज ज्याला मी बँकिंग टर्मिनॉलॉजी म्हणतो, आरबीआयच्या वेगवेगळ्या सर्क्युलर्स मधली स्टॅटिक बँकिंग टर्मिनॉलॉजी, याचे 30 क्वेश्चन 30 मार्क. सोबत जनरल इकॉनॉमी, जनरल अवेअरनेस इकॉनॉमी म्हणजे आरबीआयचे जे वेगवेगळे सर्क्युलर्स आहे, बँकांचे जे वेगवेगळे रिपोर्ट्स आहे, तो वाला पार्ट 30 क्वेश्चन 30 मार्कला. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड लॉजिकल रिझनिंग म्हणून 30 क्वेश्चन 30 मार्कला. या हिशोबाने मोस्टली 15-15चा पॅटर्न असू शकतो. मग याच्यामध्ये सर नेमकं ह्या बॅचचं फीचर काय, बॅच असेल स्पेशल बॅच फॉर बँक ऑफ बरोडा एलबीओ. बँक ऑफ बरोडा एलबीओ ची स्पेशल बॅच असणार आहे. बॅचची फीज 3,000 रुपये असेल. व्हॅलिडिटी 3 महिने असेल. मोस्ट प्रोबॅबल व्हॅलिडिटी मुद्दा म्हणून आम्ही 3 महिने ठेवली. मोस्ट प्रोबॅबल तुमची एक्झाम डेट ही 16 ऑगस्ट असण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. 16 ऑगस्ट असण्याचे, म्हणून आजपासून जर काउंट केला तर मॅक्सिमम 1.5 महिन्याचा टाइम आपल्याकडे उरलेला आहे. म्हणून या बॅचचा फॉर्मॅट पूर्ण रेकॉर्डेड असेल. म्हणजे बघा आता नेमकं या बॅच मध्ये काय काय असेल रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि लाईव्ह मध्ये पण काय होईल. इंग्लिशचे जे महत्वाचे टॉपिक आहे म्हणजे तुमचं आरसी असेल किंवा पॅराजंबल असेल किंवा अजून फिलिंग द ब्लँक्स असेल, क्लोज टेस्ट वगैरे असेल, या सगळं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. बँकिंग टर्मिनॉलॉजी, बँकिंग नॉलेजचे 21 डिटेल मध्ये लेक्चर, 21 लेक्चर एकदम डिटेल मध्ये बँकिंग टर्मिनॉलॉजीचे, बँकिंग नॉलेजचे तुम्हाला याच्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये इमिडिएट भेटेल बॅच परचेस केल्या. जनरल अवेअरनेस इकॉनॉमी ज्याला मी आरबीआयचे सर्क्युलर वगैरे म्हणतो किंवा बाकीचं जे जनरल अवेअरनेस आहे, अराउंड जो पेपर तुमचा ऑगस्ट मध्ये, तर त्या केसमध्ये मला वाटतं मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट याचा करंट अफेअर्स आपल्याला करावं लागेल. आता मार्च पासून पुढचं जर करंट अफेअर आपल्याला करावं लागेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, जुलै असेल आणि ऑगस्टचे पहिले 15 दिवस मिनिमम एवढं तरी करंट अफेअर्स आपल्याला करावं लागेल. मग त्या केसमध्ये या बॅच मध्ये मार्च, एप्रिल, मे हे तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. मार्च, एप्रिल, मे, जून महिन्याचा करंट अफेअर त्याच्यामध्ये चालू होईल. लगेच जून झालेला आहे, जुलै महिन्याचा करंट अफेअर्स पण त्याच्यामध्ये होईल. तर हे जे करंट अफेअर्स वाला मुद्दा आहे, जनरल अवेअरनेस इकॉनॉमिक अवेअरनेस, हे तुम्हाला हे 3 महिने रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, बाकीचे 3 महिने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने जसा तुम्हाला वेळ भेटेल, तुम्ही जिथं काही वर्क करता त्याच्यानंतर तुम्हाला तिथं वेळ भेटला किंवा घरी गेल्यानंतर वेळ भेटला, तुम्ही हे वाले लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये करू शकतात. हे 21 लेक्चर सोबत हे प्रत्येक मंचचे अराउंड 12-14 लेक्चरचे तर 12 पंचे 60च्या आसपास हे 1 लेक्चर्स असतील. आणि सोबत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंगचे जे महत्वाचे टॉपिक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला डीआय चे लेक्चर प्रोव्हाइड केले जाईल, काही कमर्शियल मॅथचे लेक्चर्स प्रोव्हाइड केले जाईल, नंबर सिरीज वाला पार्ट प्रोव्हाइड केला जाईल. इकडे तुम्हाला असेल तर पझल वाला पार्ट असेल, सिटिंग वाला पार्ट असेल, इनपुट आउटपुट वाला पार्ट असेल, काही बेसिक ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन, कोडिंग डिकोडिंग वाला पार्ट असेल. तर हेही लेक्चर याच्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. म्हणजे पूर्ण जे काही तुमचे 4ही सब्जेक्ट आहे, इंग्लिश, बँकिंग टर्मिनॉलॉजी, जनरल अवेअरनेस आणि त्याच्यानंतर क्वांट अँड रिझनिंग, हे 4ही सब्जेक्ट 5ही सब्जेक्टचे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटल. फक्त जो करंट अफेअर्स वाला पार्ट आहे यातला पण 3 महिने रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे, 3 महिने बाकीचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्या केसमध्ये अवेलेबल असेल. म्हणून मुद्दामून व्हॅलिडिटी 3 महिन्यांची ठेवली आहे, व्हॅलिडिटी 3 महिन्यांची ठेवली आहे. आणि पेपरची एक्झाम डेट मोस्टली 16 ऑगस्ट असेल. म्हणून विलंब न करता आतापासूनच आपण याची तयारी त्या केसमध्ये चालू केली पाहिजे. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये करंट अफेअर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हे लेक्चर्स असतील. सर बॅच नेमकं कुठून परचेस करावी? प्ले स्टोअरला गेल्यानंतर बघा, प्ले स्टोअरला गेल्यानंतर सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप, सारथी लर्निंग सेंटर, हे ऍप तुम्ही इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर इथं कोर्सेस मध्ये जा आणि कोर्सेस मध्ये गेल्यानंतर इकडे तुम्हाला बँक ऑफ बरोडा एलबीओ बॅच म्हणून दिसेल, बँक ऑफ बरोडा एलबीओ बॅच. त्याच्या बाय नावावर क्लिक करून तुम्ही बॅच लगेच परचेस करून घेऊ शकता आणि आतापासूनच तुमचा प्लॅन
तयार ठेवू शकता. नेमकं मला कशा पद्धतीने लेक्चर पाहिजे, काय पाहिजे. एक चांगली अपॉर्च्युनिटी त्या केसमध्ये बँक ऑफ बरोडाची, म्हणजे जे विद्यार्थी प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये काम करतात, ते अजून वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करतात, ते चांगल्या नॅशनलाइज बँकमध्ये आता जॉब शिफ्ट करायचा आहे, चांगल्या पगाराचा जॉब करायचा आहे. कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली कमी असणार आहे, कारण इथं तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात ज्यांना ऑफिसर पदाचा अनुभव आहे, तब्बल कमीत कमी 1 वर्षाचा. असेच विद्यार्थी या केसमध्ये अप्लाय करू शकता. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामला अप्लाय करा. जास्तीत जास्त विद्यार्थी या केसमध्ये ह्या एक्झाम मधून पास होऊन चांगल्या नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही जॉब करू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्ही इथं जाऊन बॅच जॉईन करू शकता. चालेल, भेटूया डायरेक्ट बॅचेसच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत चलो, धन्यवाद.